उन्हाळा आला की आपल्या सर्वांचा आवडता आणि रसाळ आमरस ताटामध्ये दररोज दिसू लागतो. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की जर तुम्ही सलग 7 दिवस दररोज आमरस खाल्ला तर विज्ञानाच्या नजरेतून तुमच्या शरीरामध्ये नक्की काय बदल होतात? आंबा हा पोषक तत्वांचा खजिना असला तरी वजन वाढण्याच्या भीतीने अनेक जण तो टाळतात, तर काही जण काहीही विचार न करता त्यावर ताव मारतात. म्हणूनच आज आपण आपल्या आरोग्य बीट्स चॅनलवर सलग 7 दिवस आमरस खाण्याचा शरीरावर, पचनावर, त्वचेवर आणि साखरेवर काय परिणाम होतो याचा संपूर्ण प्रवास समजून घेणार आहोत. मित्रांनो, जेव्हा तुम्ही सलग आमरस खाण्यासाठी सुरुवात करता तेव्हा सुरुवातीचे 3 दिवस शरीराला एक वेगळीच चालना आणि तात्काळ ऊर्जा मिळते. आंब्यामधील नैसर्गिक साखरेचे संतुलित मिश्रण शरीरात लगेच शोषले जाते, ज्यामुळे थकवा कमी होऊन दिवसभर काम करण्याचा उत्साह वाढतो. पचन संस्थेसाठी हा एक ऍडजस्टमेंट फेज असतो, जिथे आंब्यामध्ये नैसर्गिकरित्या आढळणारे पाचक एन्झाईम्स अन्नाचे तुकडे करण्यास आणि ते सुलभतेने पचवण्यास मदत करतात, ज्यामुळे सुरुवातीला पोट साफ होण्याची प्रक्रिया सुधारते. मात्र ह्यासाठी आमरसामध्ये कृत्रिम साखर न मिसळणे आणि शारीरिक हालचाल किंवा हलका व्यायाम चालू ठेवणे अत्यंत आवश्यक असते. कारण निष्क्रिय जीवनशैली असलेल्या लोकांमध्ये ही अतिरिक्त ऊर्जा साठून शरीराला जडपणा येऊ लागतो. मित्रांनो, हा प्रवास जेव्हा 4थ्या आणि 5व्या दिवसात म्हणजेच मधल्या टप्प्यात पोहोचतो तेव्हा आमरसाचे दृश्य परिणाम तुमच्या त्वचेवर आणि वजनावर स्पष्टपणे दिसू लागतात. आंब्यामध्ये मुबलक प्रमाणात असणारे व्हिटॅमिन्स आणि अँटीऑक्सिडंट्स त्वचेवर काम करू लागतात, ज्यामुळे चेहऱ्यावर एक प्रकारची तजेलदार नैसर्गिक चमक येते आणि त्वचेतील कोरडेपणा कमी होऊन ती मऊ आणि लवचिक वाटू लागते. परंतु इथे एक वैज्ञानिक सावधानता बाळगणे गरजेचे आहे. जर तुम्ही आंबे योग्य पद्धतीने पाण्यात न भिजवता किंवा केमिकलद्वारे पिकवलेले आंबे खाल्ले तर शरीरात उष्णता वाढून ह्याच टप्प्यामध्ये चेहऱ्यावर बारीक पुरळ, खाज किंवा उष्णतेचे फोड येण्याची शक्यता निर्माण होते. वजनाचा विचार केला तर जर तुम्ही नेहमीच्या जड जेवणानंतर अतिरिक्त पदार्थ म्हणून मोठ्या वाटीभर आमरसाचे अतिसेवन करत असाल तर शरीरामध्ये कॅलरीजचा साठा वेगाने वाढू लागतो आणि ह्या साठवलेल्या अतिरिक्त ऊर्जेचे रूपांतर हळूहळू चरबीत होऊन वजन वाढू लागते. या उलट जर तुम्ही योग्य संतुलन ठेवून आमरस घेताना इतर कर्बोदकांचे किंवा चपाती भाताचे प्रमाण थोडे कमी केले तर वजनात कोणताही नकारात्मक बदल न होता शरीराला फक्त उत्तम पोषण मिळतं. सलग आमरस खाण्याच्या ह्या प्रवासाचा शेवटचा म्हणजे 7वा दिवस हा शरीराचा खरा अंतिम प्रतिसाद उघड करणारा आणि तुमच्या खाण्याच्या सवयींचा आरसा दाखवणारा ठरतो. शास्त्रीय दृष्टिकोनातून गोड पदार्थ कितीही नैसर्गिक असले तरी त्यांची मर्यादा ओलांडली की शरीरातील साखरेचे व्यवस्थापन बदलू शकते. निरोगी आणि सक्रिय व्यक्तींमध्ये ही साखर ऊर्जेच्या स्वरूपात साठवली जाऊन वापरली जाते. पण ज्यांची शारीरिक हालचाल शून्य आहे किंवा ज्यांना रक्तातील साखरेचे चढउतार आहे त्यांना 7व्या दिवसापर्यंत सततच्या साखरेमुळे थकवा, आळस किंवा तीव्र सुस्ती जाणवू लागते. पचनाच्या बाबतीत जर तुम्ही ह्या 7 दिवसांमध्ये आमरस खाताना आयुर्वेद आणि विज्ञानाची सांगड घालून त्यामध्ये साजूक तूप किंवा सुंठ पावडर यांसारखे पाचक घटक मिसळले असतील तर 7व्या दिवशी तुमची पचन संस्था अधिकच सक्षम झालेली जाणवेल. पोट पूर्णपणे हलके राहील आणि उष्णतेचा त्रास होणार नाही. पण जर तुम्ही अतिप्रमाणात आणि चुकीच्या वेळी आमरस खाल्ला असेल तर 7व्या दिवसापर्यंत छातीमध्ये जळजळ, गॅस, ऍसिडिटी किंवा पोट बिघडण्याचा त्रास वाढू लागतो, ज्यामुळे पोटाचे आरोग्य सुधारण्याऐवजी बिघडू शकते. वैज्ञानिक संशोधनानुसार आंब्याच्या बियांमध्ये आणि गरामध्ये असणारे विशिष्ट नैसर्गिक घटक शरीरातील चयापचय म्हणजेच मेटाबॉलिझम सुधारण्यासाठी मदत करतात. तसेच मित्रांनो, काही प्राथमिक अभ्यासामध्ये असे देखील दिसून आले आहे की हे घटक शरीरातील साखर आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यासाठी अंशतः पूरक ठरू शकतात. या 7 दिवसांच्या शेवटी आंब्यातील फायबर आणि दाट पोषणामुळे पोट तुमचे तृप्त राहते, ज्यामुळे तुमची वारंवार अनहेल्दी आणि गोड खाण्याची अनावर इच्छा आपोआप कमी होते. म्हणूनच सलग 7 दिवस आमरस खाणे शरीरासाठी अमृतासारखे ठरू शकते, पण ते पूर्णपणे तुमच्या खाण्याच्या प्रमाणावर, गुणवत्तेवर आणि वेळेवर अवलंबून असते. जर तुम्ही रोजच्या आहाराचे कॅलरीचे प्रमाण संतुलित ठेवून आमरसामध्ये पाचक घटकांचा वापर करून आणि नियमित सक्रिय राहून हा आनंद घेतला तर तुमच्या शरीराला थकवा दूर होण्यापासून ते त्वचेच्या ग्लो पर्यंत केवळ सकारात्मक फायदेच मिळतील. पण जर प्रमाणाचा अतिरेक केला तर मात्र पचन आणि वजनाचे गणित बिघडू शकते, हे विज्ञानाने सिद्ध केले आहे. तर मित्रांनो, दररोज आमरस खाल्ल्यास 7 दिवसामध्ये शरीर अशा प्रकारे प्रतिसाद देतं. आंबा खाणे हे अजिबात चुकीचे नाही, पण तो संतुलित प्रमाणात खाणे हेच खऱ्या आरोग्याचे रहस्य आहे. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की आरोग्य बीट्सवर आम्ही जी माहिती देतो ती वैज्ञानिक दृष्टिकोन आणि पारंपरिक गृहोपचारांवर आधारित आहे. ही माहिती कोणत्याही थेट वैद्यकीय उपचाराला किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याला पर्याय असू शकत नाही. त्यामुळे शरीराची कोणतीही गंभीर किंवा जुनाट समस्या असल्यास नेहमी तज्ञ डॉक्टरांचा सल्ला आवर्जून घ्यावा.
तुम्हाला हा 7 दिवसांचा आमरसाचा इफेक्ट कसा वाटला आणि सध्या तुम्ही दिवसातून किती वेळा आमरस खाता हे आम्हाला खाली कमेंट्स मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.